गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। चैत्र कृष्ण अष्टमी शके 1946 बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी दुपारी 12:56 गुरुग्रह मेष राशीतून वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे। त्याचा पुण्यकाल बुधवारी सकाळी 11:05 पासून दुपारी 2:47 पर्यंत आहे। कुंभ, तुला, मिथुन या राशींना अनुक्रमे 4था, 8वा आणि 12वा गुरु येत असल्याने आणि लोहपादाने ज्या राशींना गुरु येत आहे त्यांनी पीडा परिहारार्थ गुरुग्रहाच्या कृपा प्राप्तीसाठी जप, दान, पूजा, मंत्र जप यापैकी एखादा मार्ग तरी जरूर करावा। वृषभ, मीन, धनु, सिंह या राशींना पहिला, तिसरा, 6वा आणि 10वा गुरु असल्याने त्यांनी सुद्धा जप, दान, पूजा यापैकी एखादा प्रकार केल्यास गुरुग्रहाच्या पीडेचा परिहार होईल। 4था, 8वा, 12 गुरु असल्यास विवाह करण्यासाठी अडचणी येतात असं पूर्वापार लोकांचा अनुभव आहे किंवा काही लोकांचं समाजामध्ये मत निर्माण झालेलं आहे। अनेक ठिकाणी किंवा ग्रामीण भागामध्ये 4था, 8वा, 12 गुरु असेल तर ह्या वर्षी लग्न निघतच नाही, जे लग्न होतच नाही असा विचार मांडला जातो। आणि ग्रामीण भागामध्ये किंवा काही ठिकाणी शहरी भागामध्ये सुद्धा 4था, 8वा, 12 गुरु असेल तर लोक त्या वर्षी विवाह करण्याचं रद्द करतात आणि पुढे विवाह करू असा विचार करतात। आजच्या प्रौढ विवाहाच्या काळामध्ये अगोदरच मुलांच्या किंवा मुलींच्याही लग्नाला उशीर झाला असतो आणि त्यामध्ये पुन्हा 4था, 8वा, 12वा, पहिला, तिसरा, 6वा, 10वा असा गुरु असल्यानंतर आपण पुन्हा अधिक उशीर करणं हे काही योग्य नाही। त्यामुळे पहिला, तिसरा, 6वा, 10वा, 4था, 8वा, 12 गुरु असेल तर आपण त्या गुरुचा जप, पूजा, गुरुचं दान यापैकी एखादा मार्ग करावा, म्हणजे त्या गुरुची कृपा प्राप्त होते आणि गुरुग्रह 11व्यासारखा शुभ होतो आणि आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडतो आणि गुरुच्या कृपेने विवाहानंतरसुद्धा सुख शांती लाभते। त्यामुळे गुरु कुठलाही असला तरी विवाह करण्यास हरकत नाही। धन्यवाद।